ह्या आठ्या यारीत पाणी आहे थोडंसं तर रात्र दिवस झोप नाही सारखं पाणी टिपलाय लागत आहे. म्हणजे तिथे जाऊन नंबर लावावा लागेल. मग कसं काय भांडी 10-12 एक जणीची 10-12 भांडी किती वेळापासून जाता तुम्ही? एकलं दोनलं रात्री? मग रात्रीचे आता एवढ्याला विचारा. आणि शेजारच्या पाड्यावर जर आपण बघितलं तिथे तर डायरेक्ट टाकी चोरीला गेली. मग फक्त तिथे खड्डा टाकी चोरीला गेली, फक्त खड्डा तिथं आता ठेवलं लोकांनी. पेठ तालुक्यात जलजीवन योजनेचा बोजवारा कागदावर पूर्ण, गावात मात्र पाणी नाही. याच्यामध्ये पण काय सांगितलंय की पाणी पुरवठा सुरळीत आहे, पण इथं आपण प्रत्यक्ष बघतोय पण तसं काही दिसत नाही. लाखोंचा निधी खर्च तरी रानविहीर ताणलेलंच, जलजीवन योजनेवर प्रश्नचिन्ह. टाकी बांधली त्याला पाणी पण शिपला नाही, पाणी शिपला नाही, प्लास्टर नाही, काहीच प्लास्टर नाही, काय नाही, ते मजुरी पळून गेली. हर घर नळ फक्त नावालाच, रानविहीर मध्ये अधुरी कामं उघड. नुसतं फक्त बांधकाम केलंय. बरं बांधकाम केलं तर केलं, त्यांनी ती परिस्थिती बघा बांधकामाची कशी आहे. एकदम भयंकर परिस्थिती आहे. काय ते हे बघ हाताने हे बघा एवढी घाणेरडी परिस्थिती आहे. टाकी नाही, पाणी नाही, तरी योजना पूर्ण. पेठ तालुक्यात धक्कादायक वास्तव. तर मित्रांनो, ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. या आमच्या आया बहिणी आज 1-1, 1.5 किलोमीटरवर लांबून पाणी आणतात. जा नंबर आला तर भरून याचा घरी नाही तर मग म्हणजे आता परिस्थिती किती चालू आहे तुमची? मग हे एवढी जण आहेत एवढ्याला विचारा. म्हणजे रात्रीची तुम्ही 1 वाजता 1 वाजेला 2 जशी आपली जाग आली तसं जायचं. तिथे नंबर लावून ठेवा. नंबर पाणी लावतो राहतं त्याच्यात. एवढा टाका चोंडूक भरत आहे. ते सांगतो मालक, ते सांगतो माझा नंबर, ते सांगतो माझा नंबर. पेठ तालुक्यात जलजीवन योजनेचा बोजवारा. धानपाडा गावातील जलजीवन योजनेतील अनियमिततेनंतर आता रानविहीर गावातील परिस्थिती समोर. निधी खर्च झाला, सुविधा मात्र अपुरी. कागदावर योजना पूर्ण, प्रत्यक्षात पाणी नाही. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा उद्देश असला तरी पेठ तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी प्रश्नचिन्हाखाली आलेली आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना प्रत्यक्षात गावकऱ्यांना अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. धानपाडा येथील प्रकारानंतर आता रानविहीर गावातील धक्कादायक वास्तव समोर आलंय. पेठ तालुक्यातील रानविहीर गावात जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलंय. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक कामं अपूर्ण असल्याचं दिसून येत आहे. पाण्याच्या टाकीसाठी खड्डा खोदण्यात आला, परंतु टाकीचं बांधकाम पूर्ण झालं नाही. रानविहीर या पाड्यावर टाकीचं काम अद्याप पूर्ण नाही, तसेच टाकीला पाण्याचा मारा कधीही केला नाही. यामुळं घराला नळ देखील जोडण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी पाईपलाईन उघड्यावर टाकण्यात आली असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. एका पाड्यावर अनेक घरापर्यंत नळ जोडणी करण्यात आली आहे, परंतु ती दुसऱ्या योजनेतून झाल्याचं गावकरी सांगतात. तर नळांना पाणीच येत नसल्यानं हर घर नळ ही योजना केवळ नावापुरतीच राहिल्याचं चित्र आहे. महिलांना 1 किलोमीटरच्या जवळपास पाण्यासाठी जावं लागतं, तर काही पाड्यावर पाण्यासाठी ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत जागरण करून साचलेल्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. ह्या आठ्या यारीत पाणी आहे थोडंसं तर रात्र दिवस झोप नाही सारखं पाणी टिपलाय लागत आहे. म्हणजे तिथे जाऊन नंबर लावावा लागेल. मग कसं काय भांडी 10-12 एक जणीची 10-12 भांडी किती वेळापासून जाता तुम्ही? एकलं दोनलं रात्री? मग रात्रीचे आता एवढ्याला विचारा. जा नंबर आला तर भरून याचा घरी नाही तर मग म्हणजे आता परिस्थिती किती चालू आहे तुमची? मग हे एवढी जण आहेत एवढ्याला विचारा. म्हणजे रात्रीची तुम्ही 1 वाजता 1 वाजेला 2 जशी आपली जाग आली तसं जायचं. तिथे नंबर लावून ठेवा. नंबर पाणी लावतो राहतं त्याच्यामध्ये. एवढा टाका चोंडूक भरत आहे. ते सांगतो मालक, ते सांगतो माझा नंबर, ते सांगतो माझा नंबर. म्हणजे परिस्थिती खूपच मग लांब पडतं इकडचा यार, मग इकडचा पाणी एकदम खराब झालाय ना तर काय मग त्याच्यामुळं आता ह्या केळीच्या टाक जाता मग ह्या बी पेतो. आता ती झोप बी जाऊन द्या, मरले द्यायला सोडून असत्या. दोघी तगी बाया भरत आहे तडे. पाणी शुद्ध पाणी आहे पण ते नंबर लागत नाही. जोपर्यंत तुमची जी नदी वाहते आहे तोपर्यंत झिरा राहील. त्याच्यानंतर मग नाही ना आटल ना. आता ते आटून जाईल ते जोपर्यंत म्हणजे नदीचा प्रवाह चालू आहे. फक्त 8-15 दिवस चालले. आणि कागदावर योजना पूर्ण दाखवली, पण गावात अजून पाण्याची मोठी समस्या आहे. निकृष्ट कामामुळे शासनाचा निधी वाया गेला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. धानपाडा गावातील जलजीवन योजनेतील अनियमिततेनंतर आता रानविहीर गावातील परिस्थिती समोर आल्यानं ठेकेदारांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामांची गुणवत्ता, निधीचा वापर आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली. पेठ तालुक्यात जलजीवन योजनेवर मोठा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला तरी रानविहीर गावात अद्याप पाणी पोहोचलं नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते.
आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष चौकशी करणार का आणि ग्रामस्थांना नळातून पाणी कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हो, काय नाव आपलं असेल तर? माझं नाव धनेश्वर काशीनाथ गावे, ग्रामपंचायत कुठली आहे आपली? रानवे, रणवेर पैकी लवाळे गाव. लवाळे गाव. ही टाकी जी बांधली काय आहे सांगणार आहे टाकीबद्दल? हे टाकीचं बांधकाम ना अक्षरशः कच्चं आहे. म्हणजे इथून हे आहे पहा, हे पूर्ण हे धसून जाते. हा हा, हे धसलेलं आहे, हे तुम्ही पण बघू शकता. बरोबर. हे अक्षरशः 2 वर्ष झाले, एक थेंब नाही पाण्याचा एक सुद्धा थेंब नाही अजून बरोबर. गावात. का विनाकारण ते रस्ते खदून ठेवले, हे पूर्ण हे बांधलंय, कच्चं बांधकाम आहे. हा हा, काही त्यांनी एक तर रिपेअरिंग करावं, नाही तर मग तिच्यात पाणी तर नाहीच आहे. बांधून ठेवले, फक्त बांधून ठेवलेले आहे. बरोबर. त्याला कनेक्शन सुद्धा काहीच नाही. कनेक्शन पण नाही काढले, बरोबर ना? काहीच नाही, त्याला कनेक्शन नाही का काहीच नाही. म्हणजे बाहेर गावात नळ वगैरे काय बसवलेत का? नळ कुठंच नाही. आता तुम्ही अक्षरशः आखे गावात चक्कर मारलं तरी कुठं नळ पण नाही. हा फक्त पाईप खोदून ठेवलेले आहेत. हा ना, नळ वगैरे काय काढलेलं नाही, हा हा, फक्त पाईप खोदून ठेवलेले आहेत. बरं. म्हणजे फक्त गटार केले अशी हा, नाही, पाईपांसाठी? पाईप टाकलेले टाकलेत आहेत. मध्ये, हा, हा. पाईप टाकलेले आहेत त्यांनी. म्हणजे पाणी पुरवठा म्हणजे होतच नाही. पाणी आता टाकीतच नाही, पुरवठा कुठून होईल? बरं, पाणी प्यायला कुठून घेता मग तुम्ही? आता विहिरीवरूनच आणतात, डोक्यावरून डोक्यावरून आणतात. हांड्यावरच सर्व बाया वगैरे, हा हा, म्हातारे कोतारे सर्व. बरोबर. मग आता इकडनं ही पण टाकी आहे, ही जुनी आहे. जुनी टाकी आहे ना ग्रामपंचायतची? म्हणजे ती कच्ची झाल्यामुळं हे बांधली, बरोबर. पण हे पण कच्चीच आहे ना. बरोबर. म्हणजे हे- ते पण फक्त फक्त बांधून ठेवली, बांधून ठेवली, त्याचा पण काही उपयोग नाही काहीच उपयोग गावासाठी. नाही झाला गावासाठी. त्याचा पण पाणी कधी पिलाच नाही तुम्ही? कधी नळाला अहो, काय नळाला पाणीच काहीच नाही, नाही पिला ना? कुठून प्यायला कुठून येईल? बरोबर बरोबर. म्हणजे अवघड परिस्थिती झाली हा, आज. आपण अवघड जर बघितलं ना परिस्थिती तर एवढी घाण परिस्थिती आहे की फक्त शासनाचा आहे ना निधी, जो कुठं खर्च करावा तर ते ठेकेदारांकडून शिकावं. 2 रुपये खर्च करायचे आणि 10 रुपये खिशात ठेवायचे, ही अशी परिस्थिती आहे इथली. नुसतं फक्त बांधकाम केलंय. बरं, बांधकाम केलं तर केलं, त्यांनी ती परिस्थिती बघा बांधकामाची कशी आहे. एकदम भयंकर परिस्थिती आहे. काय ते हे बघ हाताने, हे बघा एवढी घाणेरडी परिस्थिती आहे ती, घे. एकदम घाणेरडी परिस्थिती आहे. हाताने उचलून जात. हे पूर्ण कच्चं आहे बांधकाम. मग. हे बघा हे ग्रामपंचायतीने विहीर दिलेले आहे, 2 खोदलेले आहेत. पण आमच्या इथं पाणी 2 विहीर आहेत. एक ग्रामपंचायतीला आहे रानविहीर, आणि आमच्या गावासाठी स्पेशल एक विहीर दिलेली आहे. बरोबर. परंतु तिथून पाणी आणायला खूप अवघड झालेले आहे, पाणी येत नाही. म्हणजे आता आम्ही आहे ना विहिरीवर पाहिलं, म्हणजे टाकी आहे, म्हणजे पाणी आहे ते विहिरीमध्ये, पण तिथून पाणी आहे, भरपूर आहे, पण मोटर बंद आहे. मोटर पण आम्हाला ती मोटर बंद झालेली पडलेली. आम्ही त्याने ग्रामपंचायतीला खूप वेळा सांगितलं, परंतु त्यांनी काही केलं नाही. ते म्हणतात तुमच्या पद्धतीने पैसे गोळा करा किंवा देशामधून पैसे काढा. काय नाव बाबा तुमचं? पांडू आनंदा बोरशी, गावा कोणता आहे गाव? लवाळे. लवाळे ना. काय सांगत होते पाण्याचं? पाणीच नाही पियालं. किती वर्ष झाले आता इथे तुम्हाला 2 वर्ष बांधायला झाला हे टाकी? टाकी. मग त्याच्यानंतर काहीच नाही मग. काहीच पाणी आलंच नाही का? अजिबात तुमच्या नाही, टाक नाही. घराजवळ नळ आहे का नाही? आणि ते पाईप टाकलंय, हा, पण नळ नाही, काहीच नाही. काहीच नाही का? काहीच नाही. पाणी कुठून आणता मग? विहिरीवरून आणत्या. विहिरीवरूनच ना. हा, विहीर. मग आज तुमची वय किती आहे? आता माझी वय मला कांदेच नाही माहिती. अंदाज नाही, म्हणजे पण 17-80 वरच हा, असेल हा, तुमची हा. वय. एवढे वय झालं तुमचं बाबा, हा. तुम्हाला कधी पाणी आयुष्य तुमचं आता आज चाललंय नाही, किंवा नाही. तुमचे मुलं आज चालले, मुलं चालले बरोबर आता. विहीर साहेब फार लांब आहे, बरोबर. त्यातून डोक्यात पाणी आणायचं. तेव्हापासून तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हापासून आहे तेव्हापासून पाणी डोक्यावरच आणते? डोक्यावर बरोबर. चालू. काय म्हणणं आहे मग तुमचं? आता पाणीच नाही तर काय काय सांगू. आता पाणीच पाहिजे आम्हाला. पाणीच पाहिजे ना. पाणीच पाहिजे. मिळालं पाहिजे, नळा वगैरे भेटले हा. पाहिजे तुम्हाला पाणी. नळ वगैरे काहीच मिळेल नाही ना, फक्त पाईप टाकलं एवढंच. हा रोड होता खोदून. म्हणजे इथं पहिले सिमेंट काँक्रिटीकरण पण होता, पण ते मग? पाईपलाईन मुळे ते पण खोदून टाकला, त्याची टाकला. सत्यानाश करून टाकला त्यांनी. तेही नाही शुद्धीवर, म्हणजे काहीच ठेवलं नाही काहीच त्यांनी. नाही ठेवलं. मग असंच पाणीच नाही आम्हाला, तर मग हे डोके व्हायला लागत काय पाणी आम्हाला. ते तिकडे ये राय लांब. नळ नाही दिले का? नाही ना, ग्रामपंचायत नळ नाही दिले, नळच नाही. मिळत नाही. मग आता किती लांब आहे पाणी? किती लांब? 1 किलोमीटर 1 किलोमीटर ते वळाला आहे प्यायचं पाणी. 2 भांडी आणायला लागत आहे, डोक्यावर व्हायला लागत आहे. आणि मग वापरायला मग वापरायला ते आहे. नाही घरी सगळं सगळं आंघोळीला पाणी तेच. एवढे लांबून 2 भांडी आणायची डोक्यावर पाणी वाहता म्हाताऱ्या झालो.
पण काय नळ नाही आम्हाला लोकांच्या गावात पाय भेटले पण आमच्या गावात अजून नाही. टाकी बांधली त्याला पाणी पण शिपला नाही. पाणी शिपला नाही, प्लास्टर नाही, काहीच प्लास्टर नाही, काय नाही, ते मजुरी पळून गेले. जलजीवन जलजीवनची तुमच्या गावात जलजीवन मिशन योजनेची टाकी बांधली, हा त्याच्यानंतर विहीर खोदली का इथं? विहीर नाही खोदली, विहीर केळ विहिरीला खोदली, ते अपुरीच आहे, ती पण अपूर्ण ते आहे. अपुरी आहे. नळ वगैरे बसवले? नाही नळ नाही, काहीच नाही, नळ वगैरे काहीच नाही. काहीच नाही. त्या पाईपलाईन केल्या पाईपलाईन एक कोपऱ्याला केलाय ते असं पाईप निघलं वर. इथं कसं आहे, पाण्याची खूप बिकट परिस्थिती आहे की आज या ठिकाणी आहे ना, जे कंट्रॅक्टर आहेत, जे बाळासाहेब संपत जाधव यांनी काय केलंय की 4-5 ठिकाणी कामं घेऊन ठेवलेत आणि एक बी काम पूर्ण त्यांचा नाही. आपण कागदानं बघितलं ना की प्रत्येक ठिकाणी काम कुठंच त्यांचं कंप्लीट नाही. आज आपण ह्या विहीर या गावामध्ये आलोय, त्यांची पण परिस्थिती तीच आहे की पाण्याची टाकी बांधून ठेवले, पण ते पाणी आहे ना त्याला अजून ते पाणीचं म्हणजे फक्त बांधलंय, त्याच्यामध्ये काहीच नाही, तेल पण नाही. कुठलंच म्हणजे पाणी शिपलेलं नाही, काहीच नाही, फक्त बांधकाम करून ठेवलंय. त्याच्यानंतर कुठलीच काही परिस्थिती म्हणजे एवढी परिस्थिती बिकट आहे या गावची. आणि आजही या गावामध्ये आहे ना जलजीवन मिशन योजना असून पण हांडे डोक्यावर वाहतात पाणी, 2-2, 3-3 किलोमीटर वरती पाणी घेऊन आणि हांड्यावर वाहतात पाणी. तर अशी परिस्थिती आहे की आपण मागं धानपाडा पैकी 3 पाडे ज्या ग्रामपंचायतला गेलो होतो त्यांची पण परिस्थिती हीच आहे का ती आपली सुरुवात होती, पहिली ग्रामपंचायत होती, त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की पाणी पुरवठा सुरळीत आहे. तिथं प्रत्यक्ष परिस्थिती बघितल्यानंतर तीच परिस्थिती आज ह्या ग्रामपंचायतला आहे रानविहिरीला. ही पण सेम ग्रामपंचायत आहे, रानविहिरीपैकी 3 पाडे. याच्यामध्ये पण काय सांगितलं की पाणी पुरवठा सुरळीत आहे, पण इथं आपण प्रत्यक्ष बघतोय पण तसं काही दिसत नाही. तर आज आपली ही दुसरी ग्रामपंचायत आहे आणि अजून पुढं कुठल्या तरी ग्रामपंचायतीचा नंबर येणारच आहे. आज आम्हाला एका भाऊनी सांगितलं होतं की जो आपण धानपाडा ग्रामपंचायतचा व्हिडिओ टाकला होता त्या माध्यमातून त्यांनी बघितला व्हिडिओ आणि त्यांनी सांगितलं की आमच्या पण ग्रामपंचायतला हीच परिस्थिती आहे ज्या विहिरीला. तर आज आम्ही त्या रानविहिरी ग्रामपंचायत इथं आहेत आणि प्रत्यक्ष आपण परिस्थिती बघितली तर खरंच लाजिरवाणा गोष्ट आहे की योजना फक्त कागदावर लाभवल्या जातात, प्रत्यक्ष काहीच दिसत नाही. तर ही कुठंतरी शोकांतिका आहे. आणि जे पण कोणी कंट्रॅक्टर आहेत तर यांच्यावर आपण कारवाई करण्याचे आणि जे शासनाची जे रक्कम घेतली किंवा जो निधी आहे तो वसूलण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. या आमच्या आया बहिणी आज 1-1, 1.5 किलोमीटरवरनं लांबून पाणी आणतात आणि म्हणजे त्यांच्या हक्काचा पैसा कागदोपत्री खर्च दाखवलाय आणि प्रत्यक्षात तशी परिस्थितीच नाही. इतर तालुके गेले, नाशिक सोडून जर इतर तालुक्यात गेले ना तर लोक प्रश्न विचारतात. ही आमची भोळी बाबडी जनता प्रश्न विचारत नाही म्हणून आज ही आमची परिस्थिती झाली. आणि आमचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब संपत जाधव हे जे ठेकेदार आहेत यांना काळ्या यादी टाकण्यात यावं. कारण आमची ही एकच ग्रामपंचायत नाही तर असे 5 ग्रामपंचायतीचा आहे ना त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. तर त्यांना कुठेतरी काळ्या यादी टाकावं आणि यांना परत कामच मिळायला नको पाहिजे.